जागेवर नाचल काय सगळे बसणे नो अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना. त्याची विनंती आहे की जो तुमचा सावंतर असेल त्याला सुरक्षेची कोणीला 8 थरांचा मागे असताना 1 2 3 4 5 6 आणि हा 7वा थर अत्यंत. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे सराव शिबिर. तर मगाशी आम्ही निघालेलो, मला वेळ नाही भेटला व्हिडिओ करायला, पण आता आम्ही आलो आहे प्रभादेवीला. तर खूप मजा येणार आहे आम्हाला. आता सराव शिबिरच्या टायमाला आम्ही 7 थर लावणार आहे आणि येत्या 16 तारखेला म्हणजे दहीहंडीला आम्ही 7 थराचा पहिलं आमचा प्रयत्न असणार आहे, तो करणार आहे. मजा येणार आहे कारण गौतमी पाटीलचं नाव ऐकलं आहे. तर गौतमी पाटील वगैरे आणि खूप काही धमाल मस्ती करणार आहे. आणि आमच्या गोविंदा पथकाचं नाव आहे, काय आहे आपल्या गोविंदा पथकाचं नाव? जय जागेवाला. तर यावेळी किती लावणार आपण? 7. पण आता सरावाला 6 लावणार. तर मित्रांनो सरावाला आम्ही 6 लावणार आहे. तर चला कशी काय दहीहंडी होते, कशी काय एन्जॉयमेंट होते, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तुमचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सालाबाद प्रमाणे प्रभादेवीत हे भारतीय जनता पार्टीचे आमच्या बाजू उभे असलेले सचिन शिंदे आणि आमचे दमदार आमदार कालिदास कोळंबकर साहेब हे उपस्थित आहेत महाराजा. त्यांच्या बरोबर आमचे नारायण पवार, बबन तोडणकर असे बरेच कार्यकर्ते सुद्धा हजर आहेत महाराजा. सर आज या सराव शिबिरात अतिरथी महारथी असे गोविंदा पथका इलेली आहेत महाराजा. या सगळ्यांका जसे हातापायान धड इले तसेच हातापायान धड त्यांच्या घराकडे पाठवा महाराजा. होय, आज जे जे सरावा गेले त्या सगळ्यांका 1 लाखाच्या वरती पैसे मिळाले महाराजा. जास्तीत जास्त हंडे फोडण्याची यांका ताकद दी महाराजा. येत्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि भाजप यांच्यानी जास्तीत जास्त हंडे फेडून त्यांचं झेंडो फडकाने महाराजा. आणि आमका पितृतुल्य असलेले असे आमचे 9 वेळा दमदार आमदार झाले, त्यांना लवकरात लवकर 1 लाल दिवो बेळा दे रे महाराजा. जर समजा कोण उभं तर आडवलं तर उभं कर. वडाची साल पिंपळाची साल वडाक लाव, त्याचे दात त्याच्या गच्यात घाल रे महाराजा. अंधार मेळाचा आणि 12 5चा गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्या गोविंदा पथकांका सुखी ठे. आणि आमच्या ह्या प्रभादेवीच्या ह्या हंडीचं नाव ह्या महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगाच्या पटलावरती फडकाने रे महाराजा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. महिला गोविंदा पथक बाकी सगळ्यांनी सपोर्ट द्यायचा. सपोर्ट सगळ्यांनी. इथे उभे असलेले गोविंदा पथक आपल्याच ताई आहेत, आपल्याच माता भगिनी आहेत. थोडस सवय या. कालच रक्षाबंधन झालेलं आहे, ते रक्षाबंधनचं आपण जाण ठेवताच आपण सगळे भाऊ म्हणून आपल्या या बहिणींसाठी थोडंसं पुढे यायचं आहे. हा सरांची सुंदर अशी सलामी. आणि काय सांगितलं तुमका बघूच तमा दाखवते. चालू आहे काही जाय जागेवर नाचल काय सगळे बसणे नो नक्की. चला चालू करूया काय. आग
अगं शालू झोका दे गो मैना अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी नाही आणली रुसू नको मैना उघडी नाही आणली रुसू नको मैना शालू झोका दे गो मैना थँक्यू सगळ्यांना थँक्यू हा गाराने घालून गेले दिगंबर नाईक तुमच्याकडे वेगळा बाय देव महाराजा 12 गावच्या 12 राणीच्या 12 भाईवाडीच्या महाराजा सालाबाद प्रमाणे यावर्षी दहीहंडीचा उत्सव आलेला आहे तो दहीहंडीचा उत्सव व्यवस्थित पार पडू दे रे महाराजा तेव्हा महाराजा काय 5 थर लागतील 6 थर लागतील 7 थर लागतील तर सगळ्या थरावर चढणाऱ्यांना सुखरूप ठेव रे महाराजा आणि हा या वर्षीचा दहीहंडी उत्सव व्यवस्थित पार पडून सगळ्यांना सुखरूप ठेवू रे महाराजा काय समजली पहिला सावकाश स्टेजवरून जरा लांब हटा सगळ्यांनी सुविधा ग्रुपचे ओनर साथीबाई साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले डॉक्टर कुठे असतील त्यांना सुद्धा विनंती आपण कृपया करून मंचाच्या उजव्या बाजूला यायचं आहे. आज या सुंदर सोहळ्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व भारतीय जनता पार्टीचे मुंबई उपाध्यक्ष माननीय श्रीयुत रविराज साहेब यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचाही सन्मान होत आहे. आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्याच पद्धतीने सुविधा ग्रुपचे मालक जैन हॉस्पिटलचे अध्यक्ष शांतीबाई मारू साहेब आपलंही पुनशः या मंचावर स्वागत आहे आणि आपलाही यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. हा सन्मान सचिन शिंदे साहेबांच्या हस्ते आपण करीत आहोत. हा सन्मान आपण स्वीकारावा. शिवनेरी महिला गोविंद पथक आपण हे पथक कोणते हे पथक तर मित्रांनो फायनल आम्ही निघालोय प्रभादेवीवरनं. आमचा 30वा नंबर होता तर आम्हाला 50वा घेतला. तिकडे काय काय जण होती त्यांच्या ओळखीची यायची त्याला ती मध्ये घ्यायची आणि आम्हाला पूर्ण मागे टाकून आमचा 50वा नंबर लागला. आणि आता आम्ही प्रभादेवीवरून कुठे चाललो रे करी रोड मुंबई दरबारच्या समोर अपोजिट साईडला तिकडे एक दहीहंडी आहे. तिथे बहुतेक हे येणार आहे वाटतं गौतमी पाटील. तिकडे जाऊया तिकडे बघूया एन्जॉय करूया आणि धिंगाणा करूया धिंगाणा. तर चला आपण आलोय आता मुंबई दरबारच्या समोर. इथं 2 दहीहंडी आहेत. पहिली ही बघूया. श्री दीपक सावंत कृष्णानंद जयसी तसंच मार्केटेशन मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र जय जागेवाला तयार आहेत. करतो की आपण अरुणभाऊ दळवी दत्ताबाई नागवणकर आणि दीपकजी सावंत यांचं शाळा स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करा.
उत्कर्ष मंडळ फिरता होईना थोड्याच वेळात या ठिकाणी आपण प्रदर्शन करणार आहे. यानंतर जय श्रीराम धारावी बैलगाडा तयार आहे. लावायचे थर लावायचे. जय महाराज जय कारगिलवाला. कंट्रोल कंट्रोल. कंट्रोल रे कंट्रोल. आमची विनंती आहे की जो तुमचा सावंतर असेल त्याला सुरक्षेसाठी दोन्हीला असं ठेवा. जय भारत किती रे थोडीशी तिकडे पाच सुंदरचा पाणी मनोरा शिवसंघर्ष झाले तुमचे ना. जय श्रीराम पासर. जय श्रीराम पासर. सुंदर पासर. उत्कर्ष सेवा फिरता होईना तयारी करायचे. जय महाराज आपल्या लावायचे. आंबेवाडी आरामशीर. जर असं वाटत असेल तर घर उतरावा. दीपक सावंत. जय महाराज. जय महाराज पासर. आंबेवाडी 7 आता मानी म्हणून असतात. बाकीच्या मंडळी जवळ यायचे. जागेवाला जरा जवळ यायचे. सहकार्य करताना आरामशीर आरामशीर. बाळा बसतच तरी चालेल. आरामशीर. बोल 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 की अरे जय भारत. सुंदर असं वातावरण होतं. सहकार्य करायचंय. आंबेवाडी थोडं सहकार्य करा त्यांना. 2 मिनिटं. एका वेळेला 4 करलं होतं होणार तुमचं. 2 मिनिटामध्ये होणार. उत्कर्ष फिरता होईना नावाचे ते विकन उत्कर्ष. बालमित्र त्रिवेणी. त्रिवेणी कुठे? त्रिवेणी बालमित्र युनाइटेड सत्यम. सर्व झाल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी राजेजी कांबळे साहेब त्याचबरोबर बीजेपीच्या वरिष्ठ पदाधिकारी सिंग साहेब युवकरजी. तर मित्रांनो आता आपण आलोय चिंचपोकळीला. प्रभादेवीला गेलो तिकडे 6 लावले पण उतरताना पडलो. नंतर करी रोडला गेलो तिथेही 6 लावायचा प्रयत्न केला पण 6 लागले नाहीत मग 5 लावले. तर आपला मित्र काय बोलतोय का असं आपलं होतं? असं काय नाही थोडं चुकतंय कुठेतरी पण आता आपण चिंचपोकळीला आपला पुढचा साताराचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण चिंचपोकळीत गणेशाच्या नगरीत आलो आहोत. आपले गणपती बाप्पाच्या दर्शनाने नक्की सातार यंदा परफेक्ट लागतील. तर चला मित्रांनो आता आपण चिंचपोकळीला आपले किती 6 तर कडक लागत आहेत ते बघायचे. तर चला दहंडी कशी तीही बघूया. तर चला कडक 8 तर 1 टायमावर आले. 4 5 6 7 आणि पाहुण्यांना 8
सातवा थर रचण्यात यश मिळते की नाही. सगळ्यांचे श्वास थांबलेले आहेत. यांच्या मनात ताकद असते आणि मंदिरात विश्वास असलेले सगळे स्वागत आहेत. अभिनंदन. हा सुपरसारखा हा मानवी मंडळासाठी कोणत्याही सेफ्टी बेल्टशिवाय प्लीज त्यांना खात्री होते. खूप खूप अभिनंदन. मी करताना याची डोळा असा सराव शिबिराचा सोहळा शिवसेना गणेश भाऊ आडेकर, शशिकांतजी नकम, सुशांतजी साळुंके, मुख्याची मालिक व संपूर्ण आमचे सहकारी मित्रप्रेम प्रतिष्ठान श्री साईराम गोविंद पथक, विशेष सहकार्य भालचंद्र क्रीडांगण व आजूबाजू इमारतीमधील रहिवासी संघटनेनं जे विशेष सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. लाल मैदान मित्रमंडळाचे सुद्धा मनापासून धन्यवाद. विलास मित्रमंडळ, लाल मैदान परिसर यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. एक दोन 4 एकावाला पडला नाही एवढा 3 एकावाला खाली आला. 8 थरांचा मानवी मंडळ असताना 1 2 3 4 5 6 आणि हा 7वा थर अत्यंत संयमरीतीने लागलाय. सगळ्यांची श्वास रोखले आहेत. हृदयाची धडधड वाढत आहे. काय होणार? 8वा थर लावण्याला यश मिळणार का? आणि या एकदम शिस्तबद्धरीने खालती यायचं आहे. प्रत्येक गोविंदा पद्धती या प्रत्येक गोविंदा सलामी देवा महाराजांकडे ही अशी या देवा महाराजांकडे आपण प्रार्थना करूया. खूप खूप अभिनंदन. आभार व्यक्त करतो. धन्यवाद. म्हणजे जो 8 थराचा हा मानवी मंडळ असताना आपलं हे भूमिका पद्धत. पहिला थर विश्वासाचा, दुसरा थर आपल्या प्रेमाचा, तिसरा थर सहकार्याचा, चौथा थर ध्येयाचा, 5वा थर 7वा थर आपल्या जिगरबाजचा, 8वा थर आपल्या आत्मविश्वासाचा. असे हे मानवी मंडळ असताना आपल्यासमोर हे जबरदस्त गोविंदा पथक या सर्व बालगोपालांना मानाचा मुद्रा आणि हा शेवटचा थर रचताना पाहताना या मानवी मंदिरा रचण्यासाठी यश मिळते की नाही. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सर्व स्वागत. 6 7 आणि 8 अभिनंदन. गोविंद पथक 2024 प्रो गोविंद पथकाचे उपविजेते मित्र सुनीता तर नमस्कार मंडळी. तर आपल्या एरियात म्हणजे आमच्या एरियात परळ, लालबाग, शिवडी या साईडला 9-10 शिबिर होते, पण आम्हाला त्यात 4च भेटले. कारण आमची प्रभादेवीला आहे ना, आम्हाला खूप वेळ गेला, 1.5-2 तास गेले. तर आता आपण आलो आहे आपल्या एरियात आहे. मंडळी ह्या वर्षी आपल्याला जसा सराव शिबिर पाहिजे होता, म्हणजे जसे तुम्हाला मगाशी बोललो की 10-11 का जास्तच होते, पण मी तुम्हाला कमीच बोललो. तर शिबिर होते यातले आमचे 4च झाले, मोजून 4 झाले. जास्तवर आमचा प्रभादेवीला वेळ गेला. तर आता आम्ही सगळे आलो, आमच्या पथकाने जेवण ठेवलं सगळ्या पोरांना. सगळे जेवत आहेत, तुम्हाला दाखवतो. त्या बघा तुम्ही बघू शकता, सगळे जेवत आहेत, सगळे दमले आहेत.
मी काय बोलतो आपले 9-10 शिबिर होते त्याच्यात 3च झाले. तुम्हाला लाज वाटत नाही काय? 3च झाले. हां बाकीच्यांचे जे नवीन पथक आहेत त्यांनी 7-8 केले. आपण अजून मागेत आहे काय? तुम्हाला काय बोलायचं त्याच्यात? कसला टाइम झाला? तुम्हाला मी बोलवतो प्रभादेवीला जाऊ नका. बोल मग. महत्वाचं होतं. हा मग ठीक आहे. आता 16 तारखेला तुम्ही आता कशी तयारी केलेली आहे? प्रभादेवीलाच आपलं टीम कलेक्शन हा ठीक आहे. मग आता 16 तारखेला काय नियोजन केलेलं आहे? आपण नियोजन झालेलं आहे. हां ते हंडीला आल्यावर कळेल. ठीक आहे. मग आता डायरेक्ट भेटूया 16 तारखेला. तर विशेषाने 15 तारखेला या. नाशिकला उठला. तर म्हणजे ह्या वर्षीचा सराव शिबिर एकदम म्हणजे पाहिजे असं झाला नाही. तर असो येत्या 16 तारखेला आपली दहीहंडी आहे तेव्हा खूप मजा येणार आहे. तेव्हा आपण खूप एन्जॉय करणार आहे. त्याची व्हिडिओ लवकरच येईल. तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच वेळ आपण नवीन व्हिडिओवर येतो. तोपर्यंत काळजी घ्या.